नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 30 जुलै 2026 रोजी म्हणजे आज जो पेपर झालेला आहे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये, तर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले होते हे आपण या व्हिडिओच्या एकंदरीत पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब आताच करून घ्या, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करीत असतो. तर यामध्ये महत्त्वाचा पहिला प्रश्न होता, राऊ या पुस्तकाचे लेखक कोण? तर नास इनामदार हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर अमृतवेल ग्रंथाचे लेखक कोण असा प्रश्न होता, जे की वी.स. खांडेकर हे आहेत. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती. त्यामध्ये 100 साहित्यिक आणि त्यांचे साहित्य संपदा या संदर्भात डिटेल माहिती पाहिलेली होती आणि परीक्षेला जाण्या अगोदर नक्की पाहून घ्या असं म्हटलं होतं. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच फायदा झाला असेल, कारण दोन्ही जे पुस्तकं आहेत ते आपल्या एकाच त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले होते. तिथूनच हे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. तर ज्यांची कोणची एक्झाम उरलेली आहे त्यांनी नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या, आपल्या चॅनलवरती आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढे कसा प्रश्न होता, क्षकिरणांचा शोध कोणी लावला? तर विल्यम कॉनरॅड रॉन्टगेन यांनी क्षकिरणांचा शोध लावला होता. विटामिन अ अभावामुळे कोणता रोग होता असा प्रश्न होता, जे की रातांधळेपणा होतो. हायड्रोजनचे अणुवस्तुमानांक काय असा प्रश्न होता मित्रांनो. त्यानंतर पहा, 1934 मध्ये स्वतंत्र राज्यघटनेची संकल्पना कोणी मांडली असा प्रश्न होता. एम.एन. रॉय यांनी ही संकल्पना मांडलेली होती. लक्षात असू द्या. राज्यपाल कोणाच्या संमतीने कार्यपदावर राहतो? तर राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राज्यपाल हे त्याच्या पदावर असतात. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षांचा असतो. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणती आपत्ती घोषित करण्यात आलेली होती असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता मित्रांनो. यानंतर पहा, सेबीचे अध्यक्ष कोण असा प्रश्न होता, जे की तुहिन कांता पांडे होते. हल्दीघाटचे युद्ध कोणामध्ये झाले होते असा प्रश्न होता, जे की अकबरचे सैन्य मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये ते झालेलं होतं. त्यानंतर पहा, वेगवेगळ्या पक्ष्यांचे जे प्राण्यांचे पिल्ले त्यांचे घरटे या संदर्भात प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर बकरीच्या पिल्ल्याला काय म्हणतात? तर करोडू म्हणतात. मेंढीच्या पिल्ल्याला कोकरू म्हणतात. ठीक आहे, लक्षात घ्या, असे प्रश्न परीक्षेत आलेले होते. नंतर संगणकावर होतं, कट करण्याची शॉर्टकट की कोणती आहे? तर Ctrl+X हे कट करण्याची शॉर्टकट की आहे. सापाच्या आवाजाला काय म्हणतात? तर फुत्कारणे म्हणतात मित्रांनो. उभयचर आणि सरपडणारे प्राणी या शाखेला काय म्हणतात असा प्रश्न होता. मोहम्मद बिन तुगलकच्या काळात भारतावर कोण आला होता असा प्रश्न होता, जे की इब्न बतुता हे आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर पहा, कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइस कोणते असा प्रश्न होता, जे की MCQ मधून तुम्हाला शोधायचं होतं योग्य असा ऑप्शन. त्यानंतर प्रमाणचा विरुद्धार्थी शब्द कोणता? न्यायाधीशांची शपथ कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे असा प्रश्न होता, जे की 3ऱ्या अनुसूचीमध्ये न्यायाधीशांची शपथ संदर्भात माहिती आहे. त्यानंतर भारत मंडपमचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते केले होतं. त्यानंतर पहा, जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर कोण? भगवान महावीर. खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली होती. जाऊन लक्षात घ्या, अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. भारतातील सर्वात मोठे जैवमंडळ कोणते असा प्रश्न होता, जे की गल्फ ऑफ मन्नार आहे. टेलिग्राफचा शोध कोणी लावला? सॅम्युअल मोर्स यांनी टेलिग्राफचा शोध लावला. मानवाचे सर्वप्रथम वापरलेला धातू कोणता? तर मानवाने सर्वप्रथम मित्रांनो तांबे हा धातू वापरला होता. त्यानंतर विज्ञानामध्ये थोडे टफ प्रकारचे प्रश्न सुरुवातीपासूनच विचारण्यात येत आहेत. तर प्लॅटिनम, युरेनियम, रेडियम, थोरियम यापैकी सर्वात जड कोणता धातू आहे असा होता, जे की युरेनियम आहे. त्यानंतर जिभेला काय म्हणतात असं होतं, म्हणजे समानार्थी शब्द असंही म्हणू शकतो आपण. तर जिव्हा हे त्या ठिकाणी पर्याय योग्य होतं. मेंढीचा आवाज कसा असतो असा प्रश्न होता. प्रतिकारचा विरुद्धार्थी शब्द काय असा तो प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि उर्वरित जे काही प्रश्न आपल्याला सापडतील ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि महत्त्वाचे जे साहित्यिक आणि त्यांची साहित्य संपदा आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही 2 ते 3 प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी कव्हर होतील. मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.